दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. चा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. धान फाउंडेशन अंतर्गत वरुड उलावा आरम महासंघ विदर्भ विभागाची वार्षिक महासभा संपन्न. शेकडो शेतकऱ्यांची व महिलांची उपस्थिती. शेतकरी व महिलांना करण्यात आले मार्गदर्शन. सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव गणेश लोथे. मी तालुका समन्वयक धान फाउंडेशन वरुड या ठिकाणी मागील 3 वर्षापासून काम करत आहे. या ठिकाणी आपण धान फाउंडेशन या अंतर्गत आपण बचत गट, जे शेतकरी गट किंवा शेतकरी महिला गट यांना आपण भरपूर योजनांचा लाभ देतो. त्यामधील त्यांनी प्रथमतः बचत करून त्यानंतर आपण बचतीवर त्यांना कर्ज देतो. हे बचत आणि कर्जाचं चक्र चालू आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे काही प्रोजेक्टची ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरमधून जे बियाणं झालं, खत झालं, ड्रीप स्प्रिंकलर इरिगेशन झालं, मोटार पंप झालं, हे सबसिडाईज आयटम ते आपण आपल्या त्या गटातील लोकांना प्रोव्हाइड केले आहे. त्यातून त्यांना भरपूर फायदा झाला आहे. जे की मार्केटमध्ये जास्त रेट आहे, पण आपण त्यांना कमी रेटमध्ये आपण त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहे. मी प्रणय पांगुळ मागील 3 वर्षापासून धान या संस्थेत रिजनल कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहोत. तर मागील 3 वर्षात आम्ही जसं नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, त्यानंतर फार्म पॉइंट कन्स्ट्रक्शन, लूज बोल्डर स्ट्रक्चर, दगडाचे बांध अशा सुविधा शेतकऱ्यांना दिलेल्या आहे. आणखी प्रोजेक्टच्या सुरुवातीच्या काळात जसे मोटर पंप, स्प्रिंकलर, ड्रीप इरिगेशन यासारख्या सुविधा शेतकऱ्यांना पोहोचवलेल्या आहे. आणि तसेच वरुड तालुक्यात 256 गटांची स्थापना केलेली आहे. नमस्कार, मी सीमा देशमुख. मी धान फाउंडेशन या गटात कार्यरत आहे आणि या गटा खूप चांगलं कार्य करत आहे हा गट. कारण या शेतकऱ्याला कमी व्याजदरावर कर्ज देत आहे आणि अनेक सुविधा उपलब्ध आहे. जसे वर्मी बेड, फवाऱ्यासाठी जे ड्रम आहे आणि कमी पैशात आपल्याला बांधावर गाळ टाकून मिळतो. म्हणजे कमी खर्चात हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धान फाउंडेशन हा बचत गट म्हणजे चांगलं कार्य करत आहे. नमस्कार, मी जयश्री वंजारी, राहणार अमरापूर. गेल्या 3 वर्षापासून धान फाउंडेशन येथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत आहे. आमच्यामधून पुरुष आणि महिला बचत गट तयार केले जातात. त्यांना कमी व्याज दरात गव्हर्नमेंट बँकेचे कर्ज दिल्या जातात आणि शेतीसाठी लागणाऱ्या ॲग्रिकल्चर वस्तू ह्या अर्ध्या किमतीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तसेच शेतात गाळ टाकून देणे, बांधबंदिस्ती करून देणे, स्टोन वर्क यासारख्या विविध प्रकारच्या योजना धान फाउंडेशन राबवत आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून मी इथे काम करत आहे. इथे काम करताना मला खूप आनंद होत आहे. नमस्कार. धान फाउंडेशनशी जोडण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठं संपर्क केला पाहिजे? आपलं कुठलं ऑफिस आहे का? त्याचा ॲड्रेस? धान फाउंडेशनसाठी संपर्क करण्यासाठी पावणुर्णा चौक, इसाब बँक जवळ, श्रीराववाडी येथे संपर्क करावा. धान फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आपण पोस्ट ऑफिस तर्फे ज्या योजना आहेत त्या कुठल्या योजनांची माहिती दिली आहे? नमस्कार, मी हेमंत शिंगारवाडे, पोस्टमास्टर वरुड पोस्ट ऑफिसला आहे. धान फाउंडेशनमार्फत अतिशय स्तुत्य कार्यक्रम इथे जो आयोजित केलेला आहे त्यामध्ये मला पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती देण्याकरता इथे बोलावलेलं होतं. तर पोस्ट ऑफिसमध्ये भरपूर साऱ्या अशा योजना असतात ज्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, त्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे. तर याकरता मेन म्हणजे आर्थिक सुरक्षितता या दृष्टीने पोस्ट ऑफिस हे इन्शुरन्स विमा प्रोव्हाइड करते. तर तो खेड्यागावातील लोकांना पण घेता येतो. खूप कमी प्रीमियममध्ये खूप चांगला लाभ त्याचा मिळतो. खूप साऱ्या योजना अशा आहेत की ज्यामध्ये सरकारने दिलेली DBT जे अनुदान असते ते त्या खात्यामध्ये जमा करण्याकरता 0 बचतमध्ये आपले खाते ओपन केले जाते. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसारखे इन्शुरन्स उपलब्ध आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स जी आधी फक्त गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांकरता होती ती आता सर्व ग्रॅज्युएट, डिप्लोमा होल्डर्स यांनासुद्धा अवेलेबल आहे. तर त्यांनीसुद्धा या गोष्टीचा लाभ घेता येतो. खूप सारे
ग्रॅज्युएट होल्डर हे शेतकऱ्यात आपल्या खेडेगावामध्ये असतात, त्यांना या गोष्टीची माहिती नसते. ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हा आमचा इथे येऊन एक हेतू होता. तसेच विविध योजनांची माहिती त्यांना इथे पोस्ट ऑफिसमार्फत पुरवण्यात आली. सचिन वाटाणे, परिश्रम शेतकरी गट द्वारा फार्म लॅब घोराट. मी इथून आलेलो आहे. शाश्वत शेतीबद्दल मार्गदर्शनासाठी मला इथं बोलावण्यात आलं होतं. तर धान फाउंडेशन ही चांगली पद्धतीची संस्था आहे आणि त्यांच्यामार्फत आम्हाला जो आमचा गाळ होता धरणामधला, तोच शेतामध्ये 300 रुपये प्रति ट्रॅक्टरप्रमाणे टाकून दिला. त्याचबरोबर जे जीवामृत राहते, दशपर्णी अर्क राहते, याच्यासाठी त्यांना आम्हाला ड्रामची मदत केली. त्याचबरोबर जे सूक्ष्मजीव राहते लॅबमध्ये बघण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी एक मायक्रोस्कोप आम्हाला या माध्यमातून दिला. खूप असं चांगलं काम धान फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. धन्यवाद. युवा शेतकरी म्हणून धान फाउंडेशन सोबत जुळल्यानंतर काय काय लाभ तुम्हाला झालेला आहे? धान फाउंडेशननंतर जुळल्यानंतर जो आपल्याला 1000 रुपयाचा ड्राम भेटते पाणी भरायचा, तो आपल्याला ड्राम 400 रुपयात भेटला. त्याच्यानंतर विविध शेतीची कामं, शेतीची उपकरणे, त्याच्यानंतर आपल्याला पंप आणि थैल्या शेतीमधल्या. त्याच्यानंतर धान फाउंडेशनमध्ये जुळल्यानंतर आपल्याला गटाचीसुद्धा त्यांनी एक कॅनरा बँकमधून गटसुद्धा आमचा ओपन करून दिला. त्याच्यात आम्हाला एक 10 शेतकऱ्यांना 6 लाख रुपये कर्जसुद्धा मिळालं आणि कर्जामधून आम्ही आमची उज्ज्वल शेतीसुद्धा करू शकलो. आणि धान फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आम्हाला योजनांचा लाभ मिळाला. आणि धान फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या जे शेती आजच्या कंडिशनमध्ये जे निकृष्ट दर्जाची शेती चालू आहे, तर त्यांनी स्वतः गाळ टाकून आम्हाला 400 रुपये, 600 रुपये, 300 रुपये, 200 रुपये याच्याप्रमाणे ट्रॅक्टरसुद्धा टाकून आम्हाला गाळाचीसुद्धा योजना आम्हाला मिळाली. त्याच्यामुळे धान फाउंडेशन आपल्या वरुड तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. मी योगेश रमेशराव कडू, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरुड येथून आजच्या या शेतकऱ्यांना, महिला भगिनींना, बचत गटांना कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांची माहिती आजच्या या कार्यक्रमामध्ये, महासभेमध्ये, वार्षिक महासभेमध्ये फाउंडेशनने गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या योजना राबवून, जसं जलसंधारणाचे कामं असो की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गदर्शन असो, या संदर्भात धान फाउंडेशन हे गेल्या 3 वर्षामध्ये वरुड तालुक्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि जलसंधारणाच्या, मृदसंधारणाच्या सोबतच वेगवेगळ्या मार्गदर्शनाच्या मार्फत शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य, शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसं मिळवून देता येईल या अनुषंगाने काम करतात. आजचा हा वार्षिक महासभेचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या धान फाउंडेशननं इथे पूर्णत्वात नेलेला